नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी न्यूज चॅनलवर। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे हे एका 21 वर्षीय नाचणेवालीच्या मागे लागले। ती मुलगी दिसायला सुंदर, वय फक्त 21 वर्ष आणि उपसरपंच हे 38 वर्षाचे होते। त्या दोघांमध्ये घट्ट प्रेम झाले आणि या प्रेमानंतर त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले। गोविंद हे तिच्या प्रेमामध्ये अशा प्रकारे अडकले की त्यांनी त्या मुलीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, जसे की महागडे 2-2.5 लाखाचे मोबाईल घेऊन दिले, सोन्याच्या दागिन्यांपासून बंगला आणि शेती सर्व काही तिला घेऊन दिलं आणि शेवटी त्या नाचणारीच्या घरासमोरच त्यांनी एका कारमध्ये स्वतःला गोळी मारून घेतली। पण आता या घटनेला वेगळेच वळण मिळत आहे। आता त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली असा प्रश्न सर्व महाराष्ट्रात उपस्थित झाला आहे। याबद्दल या व्हिडिओत संपूर्ण माहिती दिलेली आहे, म्हणून आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा। गोविंद जगन्नाथ बर्गे वय वर्ष 38 हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील रहिवासी होते। ते गावचे माजी सरपंच होते आणि राजकारणात सक्रिय होते। शेती, महाराष्ट्र रोजगार हमी योजना, प्लॉटिंगच्या व्यवसायातून त्यांनी चांगली कमाई केली होती। त्यांच्याकडे भरपूर पैसा होता। गेवराईमध्ये त्यांचा मोठा बंगला होता, तसेच चांगली शेती सोबत काही प्लॉटिंग देखील होत्या। त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी, 9वी वर्गात शिकणारी मुलगी, 10वी वर्गात शिकणारा मुलगा असं त्यांचं कुटुंब होतं। गोविंद बर्गे यांना सोलापूर जिल्ह्यातील पारगाव येथील थापंडी कडा कला केंद्रात जाण्याची सवय होती, तर तेथे त्यांची ओळख नर्तिका पूजा गायकवाड यांच्यासोबत झाली होती। या मुलीचं वय फक्त 21 वर्ष आहे आणि ही मुलगी दिसायला सुंदर आहे, त्यामुळे गोविंद बर्गे हा व्यक्ती तिच्या प्रेमामध्ये अडकला आणि प्रेमानंतर या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। या दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता, पण गोविंद बर्गे यांना त्या मुलीची सुंदरता दिसत होती, तर त्या मुलीला गोविंद बर्गे यांच्याकडे असणारा अफाट पैसा दिसू लागला। सुमारे 1.5 वर्षाच्या कालावधीत त्यांचे नाते अधिक घट्ट बनत चालले होते। या काळात गोविंद यांनी पूजावर मोठा विश्वास ठेवला होता आणि त्यांनी पूजावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला होता। त्यांच्या कुटुंबियांनी असा आरोप केला की पूजा वारंवार पैशाविषयी मागण्या करत होती आणि गोविंद हे पूर्ण करत होते। गोविंदने तिला सोन्याचे दागिने, 2-2.5 लाखाचे फोन आणि इतर वस्तू दिल्या होत्या। पूजाने या पैशातून भावाच्या आणि मावशीच्या नावावर जमिनी खरेदी केल्याचा दावा केला आहे। गोविंद यांनी गेवराईत बांधलेला मोठा बंगला पूजाला दाखवला होता। त्यांनी पूजाला त्या बंगल्यामध्ये काही दिवस ठेवून घेतले होते। बंगल्याचे वैभव पाहून पूजा प्रभावित झाली आणि तो बंगला तिने आपल्या नावावर करण्याची मागणी केली। गोविंद यांनी तिला दुसरा बंगला देण्याचे आश्वासन केले, पण पूजा त्या बंगल्यावरच ठाम होती। यावरून त्यांच्यात वाद सुरू झाले। पूजाने 5 एकर जमीन तिच्या भावाच्या नावावर करण्याची मागणी केली आणि 15 सप्टेंबरला तिचा वाढदिवस आहे आणि त्याच वाढदिवसाच्या निमित्ताने 10 तोळ सोनं आपल्या प्रियकर गोविंदकडे मागू लागली। पण गोविंद याची परिस्थिती अशी नव्हती की आता तो आपल्या प्रेयसीच्या पूजाच्या सर्व मागण्या पूर्ण करू शकेल आणि त्यांनी या सर्व गोष्टींना नकार दिला। या वादामुळे पूजा आणि गोविंद यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला आणि पूजाने गोविंदचे फोन उचलणे बंद केले। आता गोविंदला पूजाला भेटण्याची वारंवार इच्छा होऊ लागली, पण पूजा त्यांना भेटत नव्हती, बोलत सुद्धा नव्हती। कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार पूजाने गोविंदवर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती। या कारणामुळे गोविंद नैराश्यात गेले होते। तो पूजाला वारंवार फोन करत होता, पण ती प्रतिसाद देत नव्हती। शेवटी 8 सप्टेंबर 2025ला तो दिवस आला। सोमवारी रात्री बाहेर कामानिमित्त जाऊन येतो असं त्यांनी कुटुंबियांना सांगितलं आणि ते सोलापूर आपल्या प्रेयसीच्या घराकडे निघाले। ते पूजाला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले। त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यात बोलणं झालं होतं। त्यानंतर गोविंद यांनी पूजाच्या घरासमोर लावलेल्या कारचे दरवाजे लॉक केले आणि त्यांच्याकडे असलेली त्यांची गावठी पिस्तूल काढली आणि आपल्या डोक्यामध्ये गोळी झाडली आणि आपल्या आयुष्याची अखेर केली।